आपण स्पर्धा आपण भूषणदादा रोहणे यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर देत असताना तो मॅचला वेळी सुरुवात झाली आहे. अतुल देखील इन ऍक्शन मध्ये आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं होतं. डीप मध्ये मिलिटरीला तो देखील फिल्डिंग करतो आणि मानिवली संघाची ओळख मुकेश गायकर या स्टँडच्या पाठीमागे आहे. क्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न भरपूर सफल झाले होते आतिश भोईर आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 1 आहे. 5 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. एकाच कॅलिबरचे हे दोन संघ 48 नामवंत संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी करतात रोहित. या पहिल्या षटकामध्ये प्रमुख गोलंदाज आहे त्यामुळेच या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्याला पाचारण केलेलं आहे आणि आतापर्यंत इम्प्रेस केलंय. या षटकामध्ये अविनाशजी आगिवले यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे या स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामध्ये. फुल टॉस, मिस्टामिंग, झेलची शक्यता असतील आणि क्या बात आहे, डायव्ह दुसऱ्याने लगावली परंतु हा झेल दुसऱ्यानेच पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागते हा पहिला मोठा धक्का गावदेवी वरद संघाला. आतिश भोईर बॅक टू द पवेलियन. फाईन लेगला म्हणजे स्वतः संघनायक राजेश गायकर होते आणि राजेश गायकरने कोणतीच चूक केली नाहीये. सुरेख झेल पकडलाय. लागला हा पहिला मोठा धक्का. बॅट्समॅन मनीष धुमाळ येत आहेत. खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वामध्ये. सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव देखील आहे मनीष धुमाळकडे. ऑन साईडला पट्टा चांगला आहे. डीप मध्ये अतुल आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच फिल्डिंग साठी अतुलला जाणला जातो मानिवली या टीमच्या माध्यमातून. परंतु स्वर्गीय प्रतीक गायकर 11 पंचाई मानिवली या नावाने हा संघ खेळतोय. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषक. गोलंदाज रोहित लेफ्ट ओव्हर विकेटने. यावेळेस पटका चांगला आहे. स्लो स्वीप पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका. षटकार येतोय अनिल म्हात्रेच्या बॅटमधून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गावदेवी वरद या टीमची 1-8. सो मच. मानिवली या संघासाठी सुवर्ण संधी येते. विकेट हॅट्रिक साठी नितेश गायकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. ही सुवर्ण संधी फक्त मानिवली टीमला आहे. गोलंदाज राजेश गायकर येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. एक वेगवान गोलंदाज आहे आणि स्ट्रायकिंगला गोलंदाज मनीष धुमाळ. षटकार लगावला शेवटच्या बॉलवरती अनिल म्हात्रेने. एक चांगला ड्रेस कोड आपण पाहतोय गावदेवी वरद या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. गोलंदाज राजेश गायकर राईट ऑन ओव्हर द विकेटने. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अतुल. क्या बात आहे. अतुल वारगडे होते डीप मध्ये. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे नक्कीच अतुल वारगडेची.
धावसंख्या 2 पुढे जाईल. इन डबल फिगर मध्ये, मॅजिक फिगर मध्ये 10 या धावसंख्येवरती. नयन धुमाळ देखील आमच्या सोबत आहे. सकाळपासून अप्रतिम गुणलेखकाची भूमिका आणि 12 मॅन आपण बाजार रोहन तारे आहेत. बबल्या या नावाने सुपरिचित आहेत संपूर्ण या वरप गावामध्ये. यावेळेस पटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत आहेत. त्यामध्ये अप्रतिम आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय रोशनने आणि फलंदाज झाल्याबाद बिग विकेट डाऊन लागतोय. हा दुसरा मोठा धक्का गावडी वरप या संघाला. मनीष धुमाळ बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच रोशन, अतुल हे प्रमुख क्षेत्ररक्षक नक्कीच मानिवली या टीमचे आहेत. रघुनाथ मामा गायकर देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पोलीस पाटील आहेत मानिवली या गावचे. बॅट्समॅनना आबा कारंडे होत आहेत. चौथ्या क्रमांकावर एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. फुलटा चेंडू आहे, सन्मान दिला फुलटा चेंडूला. सॉफ्ट हँड खेळले होते, फक्त दिशा दिली आहे आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त धावसंख्या 1 पुढे जाईल. 11 धाव धावफलकावरती. अनिल म्हात्रेने एक षटकार लगावलाय. रनमशीन आहे. आता मात्र 2 फलंदाज देखील खूप लवकर गमावलेले आहेत. त्यामुळे अनिल म्हात्रेला जिम्मेदारीने आणि जबाबदारीने खेळ करावा लागेल या सामन्यामध्ये, कारण की हा सामना 5 षटकांचा आहे. फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार अनिल म्हात्रेच्या बॅटमधून. मास्टर धावसंख्या आहे 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. राजेश गायकर यांचं. हॅलो, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. मिळते फक्त एकच धाव चेंडूवर. पण धावसंख्या 1 पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. संत आणि सावध सुरुवात केली आहे गावठी वरप या संघाने. राजेश गायकर आणि रोहितने चांगली गोलंदाजी केली आहे या पहिल्या 2 षटकांमध्ये, कारण की गावठी वरप संघ त्यांच्या होम ग्राउंड वरती खेळतात. गावठी वरप असेल, गावदेवी मारळ असेल, RB11 वरप या 3 संघांचे हे होम ग्राउंड आहेत. फुलटॉस चेंडू स्विचिंग 3 फीटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. षटकार आणि पहिल्या 2
धावसंख्या आहे 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाज रोहित येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक आहे. ज्या रोहितने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट देखील मिळवली होती. त्याच रोहितला पुन्हा एकदा पाचारण गेलं. त्याच रोहितवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे मुकेश गायकर यांनी. कालच्या रात्रीमध्ये TDPL मध्ये सलग 3 षटकार देखील लगावले होते याच मुकेश गायकरने कालची रात्र गाजवली. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. चांगला गोलंदाज आहे रोहित. एक शैलीदार गोलंदाज पाहायला मिळतो या मानिवली संघामध्ये. हाफ ट्रॅकर आहे. ऑन द टॉस करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांचा निर्णय अंतिम असल्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या 1 पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. पुन्हा पठाण सर आणि हैदर सर हे 2 ऑफिशियल पंच पाहायला मिळतात. रोहित पुन्हा एकदा. यावेळेस फटका चांगला आहे. बॅकफुटला आले. जागा बनली स्ट्रोकसाठी. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. धावसंख्या आहे 27 धावा. 27. चांगली फलंदाजी करतात अनिल म्हात्रे. अनिलने आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार लगावलेत. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल मिळते. अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. मानाची स्पर्धा आहे. सन्मानाची लोकप्रिय ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन अपील केली होती. त्यांनी डीप मिडविकेट सीमा रेषेवरून कॉट घ्यायची, परंतु मुकेश यांना माहिती आहे बॅट आणि चेंडू मध्ये भरपूर अंतर होतं. कोणताही संपर्क नव्हता. आला हा डॉट बॉल. धावसंख्या 28. KGPL देखील पुढील महिन्यामध्ये 25 डिसेंबर ते 29 डिसेंबर हा कालावधी आहे. 5 दिवसीय स्पर्धा. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मोस्ट अवेटेड टुर्नामेंट म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. बॅकफुटला आले. जागा बनली. स्ट्रोक साठी फक्त दिशा दिली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सीमारेषेच्या बाहेर येतो चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 32 धावा. स्वीट रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलेला आहे अनिल म्हात्रे यांनी आणि लगावला बॅक टू बॅक हा दुसरा चौकार.
धावसंख्या आपण पाहू शकाल 36 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती रोहित यांनी, परंतु या षटकामध्ये त्याच्यावरती प्रत्येला चढवलाय. खरपून समाचार घेतला जातोय. 3 चौकार लगावलेत अनिल म्हात्रे यांनी या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्याने खेळतोय अनिल म्हात्रे. 24 या धावसंख्येवरती आणि अपील करतायत कार्ड बँची. बघा हॅरी सर, आपण चेक करूया. पंचांना डाऊटफुल आहे, त्यामुळे पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बघूया दोन्ही संघांकडे फक्त बीमर साठी रिव्ह्यू आहे आणि चेक आपण करूया. त्यानंतर योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. हॅरी सर तिसरे पंच आहेत. अत्यंत क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे थोडासा आम्ही वेळ देखील घेतोय. कोणत्या टीमवरती अन्याय होणार नाही याची काळजी, याची दक्षता घेतलेली आहे आयोजकांनी. राज भोईर असतील, प्रसाद सुरोशे असतील, RB11 वरद संघ असतील, रोहितभाई भोईर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजन. तीन षटकांचा खेळ तर संपन्न झालेला आहे आणि धावसंख्या 36. पाणी घेऊन जायचं आहे, विनंती असेल पाणी घेऊन जायचं आहे. 36 धावा धावफलकावरती आहेत आणि बघूया आपण शेवटच्या अंतिम चेंडूवरती काय घडलंय त्यासाठी देखील. OUT फलंदाज झालाय बाद. OUT फलंदाज बाद आहे, आम्ही चेक केलेला आहे आणि तिसरे पंच हॅरी सरांनी हा निर्णय नक्कीच दिलेला आहे. आमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवलेला आहे आणि कार्ड बॅनच्या स्वरूपात अनिल म्हात्रेला माघारी परतावे लागेल.
धावसंख्या आहे 36 धावा. .00 सरासरीने या 36 धाव बनवलेल्या आहेत पहिल्या या 3 षटकांमध्ये. जर या सरासरीने नक्कीच बॅटिंग केली तर 60+ धावा बनवण्यामध्ये यश येईल. गावदेव वरप या संघाला नवीन गोलंदाज आहेत भूषण गायकर. या 4थ्या षटकामध्ये स्ट्राईक इनला फलंदाज आबा कारंडे. त्याला साथ देण्यासाठी आला न्यू बॅट्समॅन निनाद धुमाळ. स्वीट हिट करण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल. यश ठेव दोस्त, दांडी गोल यू मी. आय विल डेफिनेटली. आबा कारंडे बॅक टू द पवेलियन. कडू येतात. 6व्या क्रमांकावरती संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. धाव संख्या तर चांगली आहे परंतु विकेट महत्वाचे बाद झालेले आहेत. फुलटॉस चेंडू आहे, ट्राय केलाय क्षेत्ररक्षक. धावबाची संधी परंतु फेकी खराब आहे आणि मिळेल 1 धाव या चेंडूवरती. जर फेकी सरळ आली असती शॉर्ट कव्हर वरून तर नक्कीच फलंदाज देखील बाद होऊ शकला असता कारण की दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते. धावसंख्या आहे 37. 37. 10 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला आडव्या बॅटने खेळतायत. डीप मधून फिल्डर येतील अतुल वारगडे. एक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत या चेंडूवरती. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 38. 37 धावा धावफलकावरती. अनिल मात्र बाद झाले आणि त्यानंतर मोठी फटके येत नाहीयेत गावदेव वरप या संघाच्या माध्यमातून. स्वीट हिट करण्याचा प्रयत्न आणि एकदा मिळत्या चेंडूवरती कोणता इशारा येत नाही. बॅट कट नक्कीच सांगतात मुन्ना पठाण सर. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 39. 39 धावा या षटकामध्ये भूषणने चांगली गोलंदाजी केली आहे. या 4थ्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये आणि 1 विकेट देखील मिळवलाय आबा कारंडेचा. हा ट्रॅकर सातान गोल केला. गॅप मध्ये आहे. डीप मधून फिल्डर येतात. फार वेगाने चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये 36 धाव बनवल्या होत्या परंतु या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलेला आहे गोलंदाज भूषण यांनी. इकॉनॉमिकल गोलंदाजी, तंबूज गोलंदाजी. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 4 धावा आल्यात आणि 1 फलंदाज देखील बाद केलाय. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. फुलरचा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू त्याला अपड्राईव्ह केलेला आहे. डीप मधून फिल्डर येतील. रोशन आहे ज्या रोशनने अप्रतिम झेल पकडलाय. या इनिंग मध्ये मिळते फक्त एकच धाव आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती प्रथम बॅटिंग करणारे गावदेव वरप या संघाची 4-41.
आणि ऑनसाईडला खेळतात. डीप मधून मिड विकेटला राजेश गायकर येतात. चेंडूवरती उचलतील, फेकतील. तोपर्यंत मिनिट 1 धाव, धावसंख्या 1 पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती. संतोषजी मस्कर देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थाने समर्थक आहेत वरप या संघाचे. चांगला चेंडूपर्यंत लाईन खराब आहे सांगत असताना पंच हैदर सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. मिनिट 1 तर धाव, धावसंख्या 43 धावा. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. पैकी थोडीशी उशिराने येते त्यामुळेच मिळतील या चेंडूवरती 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल. 45 45 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं कमबॅक मी तर म्हणेन मानिवली या संघाच्या माध्यमातून या सामन्यामध्ये. शॉर्ट ऑन पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत रोशन आणि रोशनने हा झेल सोडलाय आणि षटकार देखील आलाय या चेंडूवरती विनायक धुमाळच्या बॅटमधून. निराश आहेत कारण की झेल होता तिथे मात्र हा षटकार होता. फुलटॉसने ड्राईव्ह केलेला आहे. डीप मधून फिल्डर येतील आणि खराब क्षेत्ररक्षण. चुका चुका आणि चुका आपण पाहतोय. स्वर्गीय प्रतीक गायकर 11 ओम साई मानिवली या संघाच्या माध्यमातून येतो चौकार विनायक धुमाळच्या बॅटमधून. डबल 5 55. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू. या चेंडूवरती मात्र शांत ठेवलंय मुकेश गायकरने. विनायक धुमाळला. धावसंख्या 55 आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना देखील आपण पाहतोय. सलग 2 सामने जिंकलेले आहेत. एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा टीमने 1 सामना जिंकलाय. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. बीमर 9+1 मिळतील या चेंडूवरती पुन्हा 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 57 आणि फ्री हिट चेंडू खेळण्यासाठी निलेश कडू सज्ज. फ्री हिट वरती फायदा घेऊ शकला नाहीये. धावबाची संधी. विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती रनआउट. फलंदाज झालाय बाद आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 57 आणि 58 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये. गावदेवी वरप या संघाने स्वर्गीय प्रतीक गायकर 11 ओम साई मानिवली या संघासमोर.
खेळाचं हे दुसरं सत्र सुरू होईल यासाठी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, आमचे अत्यंत जवळचे मित्र एक स्टायलिश समालोचक सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशन संते. चला बॅट्समॅन पाठवायचे मानवी संघ, कारण की अजून आपण पाहिजे गेलं तर 2 सामने आपल्याला अजून कव्हर करायचे, त्यामुळे वेळ न घेता आपण सेकंड इनिंगला ताबडतोब सुरुवात करायची. चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जोडले गेले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. लगत आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला स्वर्गीय प्रतीक किलेबन ऑनसाइड मानिवली विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी बरोबर संघ खेळतो. प्रथम बॅटिंग करत असताना 5 षटकामध्ये 57 धावा बनला गेला आणि 58 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मानिवलीची आपल्याला पाहायला मिळते. मुकेश गायकर आणि त्याच्या समवेत रोशन गायकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मुकेश आणि रोशन ही जोडी येते. पहिलं षटक गोलंदाजी मार्गवरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मंदार येतो. मंदार पावसाळे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक असेल आणि सुरुवात चांगली करावी लागेल मानवी टीमला सलामी जोडीला, कारण की लक्ष भरपूर मोठं गाठायचं. दोन्ही संघ एका ताकदीचे तुल्यबळ संघ, त्यामुळे हा सामना तुम्हाला भरपूर चांगल्या पद्धतीने या मैदानावरती पाहायला मिळेल. स्ट्रायकरला फलंदाज रोशनला आपण पाहतो, नौशाखला फलंदाज मुकेश गायकरला आपण पाहतो. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय मंदार. ग्राउंड मधून कोणी रिक्षा या ठिकाणी न्यायचे नाहीयेत, गाड्या न्यायच्या नाहीत. लक्ष असलेल्या सूचना असतील आमच्या प्रश्न करताना. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकरला फलंदाज रोशन गायकर. दोन खेळाडू बाउंड्री पाहायला मिळतील. लॉंगापणे खेळाडू उपस्थित, नंतर मिड विकेट डिझनला खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मंदार सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू यॉर्करचा प्रयास, यावेळेस मात्र शॉर्ट स्कोर लेगला फील्ड केली जाते. डायरेक्टिंगचा देखील प्रयत्न करतात आणि धाव कंप्लीट झाली. एक खातं खुलं झालं रोशन गायकरचं आणि मानवी संघाचं. एक धाव फलकावरती पाहायला मिळते. आज आपण पाहिलं गेलं तर दोन्ही संघामध्ये मोठमोठे खेळाडू पाहायला मिळतात, खास करून अनिल म्हात्रे, त्यानंतर दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर आपल्याला पाहायला मिळतो. टीडीपीची स्पर्धा कालच्या दिवसामध्ये गाजवली आहे आणि तोच फॉर्म तोच जाणारा या स्पर्धेमध्ये कायम ठेवेल का, हा देखील प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये असेल. क्षमता भरपूर या खेळाडूमध्ये, मोठमोठे षटकार मुकेश गायकरच्या बॅटमध्ये आपण पाहत आलो. तोच मुकेश आला स्ट्राईक एंडला. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते, त्यामुळे थोडासा वेळ क्षेत्रक्षणामध्ये जरूर घेतला जाईल. सज्ज होते मंदार. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज मुकेश. ओव्हर द विकेट. डीप राहतो चेंडू. पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. जेंटल उपस्थित, डायरेक्टचा पुन्हा एकदा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. सुरुवात चांगली केली आपल्या षटकाची. गोलंदाज मंदार पानसरेना. 2 चेंडू भरपूर चांगले पाहायला मिळेल. धावसंख्या स्थगित. एक धाव धावफलकावरती. 6 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय आणि आज पहिला दिवस. भरपूर चांगल्या मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 2 सामने या स्पर्धेमध्ये शिल्लक असेल आणि एकविरा स्पोर्ट गुरवलीपाडा संघाने देखील 2 सामने या मॅच मध्ये जिंकलेत.
त्याच्यानंतर आपण पाहिले गेलं तर धागाव टीमने देखील एक सामना जिंकलाय ओव्हर द विकेट. लाईन पाहावी लागेल. यस, लाईन चुकीची सांगत असताना पंच हैदर सर आउटसाइड ऑप्शन, पंचांचा इशारा आला आणि धावसंख्या अतिरिक्त धाबेबरोबर पुढे सरकेल दोन्ही आकड्यावरती. थोडीशी शांतता सुरुवातीला जरूर पाहायला मिळते या षटकामध्ये. ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल ऑन साइडला लॉक करायचा होता. विकेट किपर कडनं चुकी झाली आहे. अनिल कडनं फार कमी चुका पाहायला मिळत असतात, परंतु बीट होतोय आणि चेंडू लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर जातोय. चौकार. चारने पुढे सरकेल. टोटल स्कोर आपण पाहतो 6 धावा फलकावरती. 58 धावेचा पाठलाग करतोय संघ मानिवली. आपण पाहतोय या मॅच मध्ये ही भरपूर चांगली लढत पाहायला मिळते. चांगलं कॉन्टेस्ट, बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही विजयासाठी विचार केला तर 52ची गरज आहे. पहिले षटक मार्गस्थ सुरुवात झाली आहे. टीम मानिवलीची चौकार आलाय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा दिशेपासून बरकडत असताना व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे सरकेल. 7 धावा फलकावरती. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी जरूर पाहायला मिळते मंदारच्या माध्यमातून. आज कृष्णादादा देखील संघामध्ये उपस्थित नाहीयेत. संपूर्ण जिम्मेदारी या मॅचची मंदारच्या खांद्यावरती देखील असेल. ड्राईव्ह करताय त्यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित लॉंग प्रेझनला एक धाव इथे मिळेल. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 8 धावा फलकावरती. शांत क्रिकेट सुरुवातीलाच शांत पद्धतीने थोडासा खेळत असताना मुकेश गायकर आपण पाहतोय आणि स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होती. स्ट्राईक एंडला रोशन येतो पुन्हा एकदा. मंदारचा जो होतो पुन्हा एकदा. 8 धावा फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करतोय परंतु फटका फसला. विकेट किपर अनिल म्हात्रे. बॉल खाली पाहावं लागेल. पंचांच्या इशाऱ्याची वाट आम्ही पाहतो आणि तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सोपवण्यात आला. तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले. एक्झॅक्ट बॉल आणि बॅटचा संपर्क झालाय की नाही हे मात्र चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. टीव्ही स्क्रीनवरती या ठिकाणी आपण चेक करायला आहोत. तिसऱ्या पंचांच्या मदतीने मात्र या ठिकाणी डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. कडक आणि शिस्तबद्ध स्पर्धा, त्यामुळे या ठिकाणी कोणावरती अन्याय या ठिकाणी केला जाणार नाही आणि योग्य तो निर्णय पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
थोडासा क्लोज दिसलेला नाही, त्यामुळे या ठिकाणी थोडासा वेळ घेतात, त्यांचा हरकत नाही. आणि या ठिकाणी थोडासा वेळ घेतात, त्यांचा हरकत नाही. आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल पंचांच्या माध्यमातून. आणि सॉफ्ट सिंगल का असेल मुन्ना पठाण सर, हैदर सर आणि मुन्ना पठाण सर, आपण 1 मिनिट यायचं. आपण मुन्ना पठाण सर आणि हैदर सर. ड्रिंक ब्रेक तोपर्यंत या ठिकाणी केला जाईल आणि याच्यानंतर ड्रिंक ब्रेक होणार नाहीये. जागेवरती जाऊन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल मुन्ना पठाण सरांच्या माध्यमातून. आणि स्पर्धा मोठी नंतर आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. आपण अनेक सारे प्रेक्षक देखील सामना एन्जॉय करतात. आणि आज थोडासा प्रत्येकी सामन्यामध्ये वेळ लागतो, कारण की क्लोज डिसिजन थोडेसे आपल्याला जरूर पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये, त्यामुळे वेळ घेतला जातो. आणि निर्णय करायचा मुन्ना पठाण सर आणि हैदर सर. काढले का ना, एक रंग काढले का नाही, एक रंग काढले का पण. आणि नॉकआउट असेल तर दर्शंगे रावपलकर एकूण स्कोर आपण पाहतोय. नयन आमच्या सोबत जॉईन आहेत. एकूण स्कोर 8 धावा रावपलकरवरती. षटकातील शेवटच्या चंद्रशिला स्ट्राईकला फलंदाज रोशन ऑफ स्ट्राईक पुन्हा एकदा. बहुसंख्य 8 धावा रावपलकरवरती. राईट ऑन द विकेट. यावेळी पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर डीप राहतो आहे. आडव्या बॅटनं खेळायचं होतं, स्क्वेअर लेगला संपर्क नाही आहे. षटक समाप्त होतं पहिलं, आणि पहिल्या वाजवी षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती मानवी संघाची हिंगडी बाद फक्त 8 या धावसंख्येवरती विजय.
समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त 8 धावा धावफलकावरती. अजूनही आपण पाहतो विजयाचं समीकरण येणारे 24 चेंडू आणि 50 धावेची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 22चा एक चौकार आपण पाहिला, त्यानंतर धावा आल्या नाहीयेत, मोठे फटके आपण पाहिले नाहीयेत या षटकामध्ये. आणि आता मात्र षटक क्रमांक दुसरे होते आणि दुसऱ्या षटकामध्ये निनादचा वापर केला जाईल. रोशन ठाकूर आणि आलोक श्रीवास्तव यांनी व्यासपीठावरती यायचंय. वेळ जास्त घेऊ नका विनंती असेल. गावदी वरफ संघाला करंजी अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये येतो दुसऱ्या षटकामध्ये निनाद धुमाल. 3 खेळाडू आता बाउंड्री झाल्यावर पाहायला मिळतील. वाईडिश लॉंग ऑन, त्यानंतर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मुकेश गायकरकडे सर्वात लक्ष या ठिकाणी असेल. डिस्पूर्ण खेळाडू, क्षमता, गुणवत्ता भरपूर या खेळाडूमध्ये सिद्ध करेल का ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळतो, बॉटमॅनचा वापर केला. खेळाडू उपस्थित आणि एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरके 9 धावा धावफलकावरती. थोडीशी या ठिकाणी शांत पद्धतीनं बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला मुकेश गायकर. स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट स्ट्राईक केला. रोशन येतोय पुन्हा एकदा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तद्मूला वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच बदल करण्यात येतील आणि त्याचबरोबर वेळ देखील घेतला जाईल. स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू मनीष आपण पाहतोय. लॉंग ऑनला खेळाडू आणि लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सूचना येतात आयोजकांच्या थोडंसं पास केल्याचं आपण टीम गावदेवी वरप स्ट्रायकरला फलंदाज रोशन येतो पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज होतो निनाद. ओव्हर द विकेट. दोन फुल टच ऑन साइडला केले. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा एकच धाव इथे मिळते. फक्त सिंगल डबलच्या साह्यानं वाटचाल करतो या मॅच मध्ये संघ. मानवी टीमची धावसंख्या पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती अजूनही मुकेश गायकर मात्र शांत पाहायला मिळतो. मोठे फटके येत नाहीयेत. 48 धावेची अद्याप गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सज्ज होतो पुन्हा एकदा निनाद. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल मुकेश ऑन स्ट्राईक. यावेळी फुल टच चेंडू लॉफ केलाय. ऑन साइडला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिला धमाका, पहिला ब्लास्ट मुकेश गायकरच्या बॅटमधनं. षटकार. तुझेच भेटीसाठी सर्किल स्कोरबोर्ड वरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळतील. ही ओळख, ही खासियत आहे मुकेश गायकरची आणि नक्कीच आक्रमक सुरुवात आता करतोय या षटकामध्ये. अजूनही विजयासाठी 42 गरज. पुढचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर खेळतोय स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये फील्ड करत असताना गोलंदाज निनाद आणि डॉट बॉलची समाप्ती कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये. पुढच्या बॉलवरती निनाद. एकूण चेंडू 4 या षटकातील आणि 8 धावा खर्च करतोय या षटकामध्ये. धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. निनाद सज्ज होतोय. स्ट्रायकरला फलंदाज मुकेश गायकर. ऑन साइडला अजून एक चांगला फटका. खेळाडू उपस्थित आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जातोय. वाईट संघ पुढे सरकली आहे.
20 धावा धावफलकावरती या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि पंच संघ चेंडू आतमधून गेला. डॉट बॉलची समाप्ती आणि षटक क्रमांक दुसरा कंप्लीट होतोय. पॉवर प्ले समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मानिवली संघाची बिनगडी बाद 20 धावा. विजयाचं समीकरण येणार 18 चेंडू आणि 38 धावेची गरज. डीजे मोठी फटकेबाजी देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि त्याला साथ देखील देतोय. रोशनच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर कुठेतरी मॅच ही गावदेवी भरप संघाच्या बाजूला मजबूत पद्धतीने पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये भरपूर वेळ जातो कारण की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एक चौकार पाहिला आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील मंदारला टार्गेट करण्याचा
प्रयत्न करतोय मुकेश गायकर. पुन्हा एकदा पुढचा बॉल टॅप करत असताना यावेळेस मात्र शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित आणि वेगानं धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 पुढे सर्किट 28. 28 धावा धावफलकावरती 13 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि विजयाचं समीकरण गरज होती 30 धावेची. पहिल्या षटकामध्ये 8 धावा त्यानंतर 12 धावा आपण पाहिल्या आणि आतापर्यंत सेकंड स्पेल हाताळत असताना मंडारा धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू 8 धावा खर्च करतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय षटकार आल्यानंतर अंतिम मुवमेंटला. अंतिम चेंडू षटकातील मंदार पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक केला फलंदाज रोशन गायकर ऑन स्ट्राईक. विकेट. यावेळेस चांगला चेंडू आणि एजला धक्का लागतोय तो मानिवली संघाला आणि मिळतं यश मंदारला. खर्च करतोय आणि अंतिम बॉल वरती एक सफलता देखील प्राप्त केली आहे. 12 चेंडू 30 ची गरज आहे. सामना अद्याप बॅलन्स पद्धतीने पाहायला मिळतो. 50-50% मध्ये दोन्ही बाजूला हा सामना सध्या तरी पाहायला मिळतो. नीट 12 चेंडू 30 ची गरज. ठोकलाय तिसरा षटकार. संघ एकूण 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन चेंडू या ठिकाणी दिला जाईल. चेंडू हरवला, फुटला किंवा भिजला तो चेंडू नवीन दिला जाईल. या सूचना देखील आम्ही पहिल्या मॅच पासून सर्व संघांना दिल्या होत्या आणि नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये देण्यात येतोय. 70 चे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अकरा चेंडू विजयासाठी गरज होती 24 धावेची. पुन्हा एकदा आबा सज्ज होतं. गोलंदाज मार्गवरती स्ट्राईक केला फलंदाज मुकेश. यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा होतो व्हाईट बॉल. धावसंख्या एकने पुढे सर्किट 35. 35 धावा धावफलकावरती मॅचचं इक्वेशन. 11 चेंडू 23 धावेची गरज आहे. दिशेपासून थोडासा भरकटतोय या चेंडूवरती आबा कारंडे. पुढचा बॉल अराउंड द विकेट. गतीमध्ये परिवर्तन जरूर केलं होतं. हवेमध्ये चेंडू स्लो होता परंतु फुल टॉस येतो आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. ठोकलाय षटकार. गायकरच्या बॅटमॅननं विजयाचं समीकरण सोपं होत चाललंय. गरज आता येणारे चेंडू शिल्लक आहे 10 आणि 17 धावेची. धावसंख्या पोहोचली आहे 41. 41 धावा धावफलकावरती
दिमागदार खेळी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये मुकेश गायकरच्या माध्यमातून. थोडस चिंतेचं सावट नयन धुमाल यांच्यावरती देखील करंगी संघ थोडासा आता अडचणीमध्ये सापडतोय. मिड ऑफला एक खेळाडू या ठिकाणी तैनात केला गेलाय. राऊंड विकेट. यावेळी पुन्हा एकदा अजून एक हा मोठा फटका आहे की काय आणि इथून फटका फसलाय लॉंग ऑनला. मुकेश गायकर बॅक टू द पॅव्हिलियन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. अर्ध्या पल्ल्यावरती संघाला पडून माघारी परत आता नीट ऍक्सपेल येतोय नवीन फलंदाज अतुल. 9 चेंडू विजयासाठी 17 धावेची गरज आहे. सामना रफ अँड टफ मध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत त्यामुळे मी अगोदर सांगितलं की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार स्थितीने पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. आबा पुढे खेळतात यावेळेस मात्र बॉटमॅनचा वापर केला. एकदा कम्प्लीट. आबा स्वतः जातोय. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि मिडल विकेट वरनं खेळाडू येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पोहोचली 43 धावा. विजयाचं समीकरण 8 चेंडू आणि आता गरज आहे 15 धावेची. अप्रतिम कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला एक धाव वाचण्यासाठी अत्यंताने प्रयत्न केले जातील गावदेवी वरप संघाच्या माध्यमातून. या क्षणाला आपण पाहतो 1 ते 2 मोठे फटके मॅच पूर्णपणे नक्कीच फिरवू शकतील मानवी संघाच्या बाजूला आणि एकाच 2 डॉट चेंडू पुन्हा एकदा मॅच वरती मजबूत पकड निर्माण करून देऊ शकतील गावदेवी वरप संघाला. बॅलन्स सामना आपण पाहतोय या 2 संघांमध्ये. या षटकातील 2 चेंडू अद्याप शिल्लक असतील. येणारे विजयासाठी 15 धावेची गरज. सामना बॅलन्स आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक केला फलंदाज अतुल ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेट. समोर खेळतात डाव्या बॅटनं लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आणि एकच धावेची मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 44 धावा धावफलकावरती. 7 चेंडू विजयासाठी 14 धावेची गरज आहे. अंतिम चेंडू देखील फार महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी. स्ट्राईक राजेश कडे आपल्याला पाहायला मिळते. राजेश होते स्ट्राईक केला फलंदाज. आबा कमबॅक करतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला खेळले निष्ठानी खेळाडू उपस्थित आणि वेट अँड वॉच. वाट पाहतात बॉलची फेकी येते तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 14 देखील होते कंप्लीट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 46 आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि आता गरज मॅच मध्ये 6 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल शेवटच्या षटकापर्यंत हा सामना येतोय. डीजे चेंडू आणि 12 धावेची गरज. अंतिम गोलंदाज ज्याच्यावरती पूर्णपणे भवितव्य असेल या सामन्याचा आणि या मॅचच्या संघाचा देखील. 6 चेंडू 12ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे तो 12 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी मानवी संघाला. फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज. आदित्य ते शेवटच्या षटकामध्ये आदित्यवरती भरोसा नोंदवला कॅप्टन आणि तो भरोसा कायम ठेवेल का आणि ती मुवमेंट परत आणि सामना जिंकून देईल का आपल्या संघाला
आणि दुसऱ्या बाजूला अपेक्षा अजून एक मुकेश गायकर बाद झाल्यानंतर फलंदाज अतुल आणि राजेश कडनं देखील एका दोन मोठे फटके मॅच फिनिश करू शकतील आणि एखादा मोठा फटका मॅच मध्ये शिरकाव करून देऊ शकेल टीम मानिवली संघाला. सुरुवातीचे 3 चेंडू फार महत्वाचे असतील. ते दोन्ही संघासाठी 6 चेंडू आणि मानिवली संघ 10-11 10 संघ या संघासमोर कोणता संघ फाईट करेल नेक्स्ट मॅच मध्ये. स्ट्राईक राजेश कडे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. 5 चेंडू विजयासाठी 11 धावेची गरज. राईट ऑफ द विकेट. हुक करण्याचा प्रयत्न, मागे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू यशांच्या वरून निघून जातोय हे सांगत असताना पंच डॉट बॉलची समाप्ती. येणारे 4 चेंडू आणि आता विजयासाठी कंपल्सरी 11 धावेची गरज. प्रत्येकी चेंडू फार महत्वाचा असेल. मी अगोदर सांगितलं दोन्ही संघाचा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करून देऊ शकेल. तो फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करून देऊ शकेल. तो फटका येईल का? फलंदाज अतुलच्या बॅटमधनं आदित्य कौतुक करेल. दबावामध्ये नाहीये. पुन्हा एकदा आपण बाजू सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटवरती येत नाही आणि पुन्हा एकदा सिंगल मिळते. आता पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक केलंय गावदेवी वरब संघाने, कारण की येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 9 धावेची गरज आहे. मुकेश गायकर बाद झाल्यानंतर धावा थांबल्या, धावांचा वेग थांबतोय आणि आता मात्र सामना थोडासा कठीण झालाय. तो म्हणजेच मानिवली संघासाठी अप्रतिम कमबॅक पाहायला मिळतोय. आदित्यवरती भरोसा ठेवला आणि आदित्यने तो भरोसा आतापर्यंत कायम ठेवलाय. 4 चेंडू आणि फक्त 3च धावा या षटकामध्ये खर्च करतोय. हा चेंडू फार महत्वाचा असेल मानिवली संघासाठी. या चेंडूवरती जर षटकार आला तर मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. आदित्य तयार. राईट ऑन द विकेट. हा ट्रॅकर आणि डॉट बॉल येतोय. सामना पुन्हा एकदा आपण बाजू टर्न केलाय. गावदेवी वरब संघाने आदित्यने अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि आता मात्र 1 चेंडू विजयासाठी 9 धावेची गरज. सामना जिंकता येणार नाहीये तो म्हणजेच मानिवली संघाला. होते की हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत होईल, परंतु अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा दबावाला बळी न पडता अप्रतिम गोलंदाजी केली आदित्यनं आणि सामना होतो फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी वरब संघानं. हार्दिक अभिनंदन. मानिवली संघ टॉस साठी रिपोर्टिंग करा.